ठिकाणी मिळवलेली आहे। मात्र दुसरीकडे दादा आगे आओ, आप इधर आ जाओ मेरे साथ, फ्रेम में आना जरूरी है। हाँ रुको मैं बता। पावर का मैसेज करके जो सब चल रहा है, उद्धव जी ठाकरे जी और इसमें 2 प्लेटफॉर्म नए ऐड हो रहे हैं। मुंबई प्रभाग क्रमांक 127 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्वरूपा पाटील विजयी झालेले आहेत। ठाकरेंना खरं तर काही जागांवर या ठिकाणी मुंबईमध्ये यश मिळताना पाहायला मिळतंय। 66 जागांवर या ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले। दुसरीकडे मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 212 मधून गीता गवळी, ज्या अरुण गवळी यांच्या कन्या आहेत, त्या पराभूत झालेल्या आहेत। मुंबई प्रभाग क्रमांक 207 मधून अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी सुद्धा पराभूत झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे अरुण गवळींच्या दोन्ही मुली पराभूत झालेल्या आहेत। मुंबई प्रभाग क्रमांक 212 मधून गीता गवळींचा पराभव झालेला आहे। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 207 मधून अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी सुद्धा पराभूत झालेली आहे। दोनही मुली या ठिकाणी पराभूत झाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अरुण गवळी यांनी स्वतः या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी ते आले होते। प्रभाग 188 एमआयएमचे अनवर अली हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत मुंबईमध्ये 6 जागा एमआयएमला मिळालेल्या आहेत आणि आता प्रभाग 188 मधून देखील अनवर अली हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 188 चा हा निकाल आपण पाहतोय। अनवर अली त्या ठिकाणी एमआयएम कडून आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। एमआयएमच्या 6 उमेदवारांचा मुंबईमध्ये आतापर्यंत विजय झाल्याचं कळतंय। तर 188 मधून अनवर अली सध्या आघाडीवर आहे। मुंबईमध्ये एमआयएम आतापर्यंत 6 जागी आघाडीवर आहे, विजयी आहे। तर मुंबईच्या प्रभाग 188 मधली ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। एमआयएमचं अनवर अली हे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एमआयएम आतापर्यंत 6 जागांवरती विजयी झालेली आहे आणि त्यानंतर अनवर अली हे सुद्धा आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 188 प्रभागामधली ही अपडेट आपण पाहतोय। आतापर्यंतचे निकाल सर्वात वेगवान पद्धतीने तुम्ही TV9 मराठीवर पाहताय। आपण जर पाहिलं तर आतापर्यंत भाजप आणि शिंदेची शिवसेना 125 जागा काबीज करताना दिसते। ठाण्यात प्रभाग क्रमांक 23 मधून अपक्ष उमेदवार विजय झाल्याचं कळतंय। अपक्ष उमेदवार प्रमिला केणी या ठिकाणी विजयी झालेले आहेत। ठाण्यामध्ये प्रभाग 23 मधली ही अपडेट